कन्या राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात. 2 सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 7 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 17 सप्टेंबर या दिवशी सूर्य ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 18 सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 26 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. प्रथम स्थान कन्या राशी. स्वामी बुध ग्रह हा 7 सप्टेंबरला कन्या राशीमध्ये विराजमान होतोय आणि तो राहणार आहे 26 सप्टेंबर पर्यंत. बुध महाराजांनी इथे स्वतःच्या राशीमध्ये येऊन भद्र नावाचा पंचमहापुरुष योगापैकी एक राजयोग तयार केलेला आहे आणि हा प्रचंड बुद्धिमत्ता देणारा योग आहे. माणसाच्या मनामध्ये वर्तमान भूत भविष्य हे जाणण्याची जर ताकद कोणात असेल तर ती बुध देवामध्ये आहे. पूर्वी घडलेल्या ज्या काही गोष्टी असेल, ज्या घडणार काही असेल, यामध्ये घेतला जाणारा निर्णय हा तुमचा अतिशय योग्य असेल. बुद्धीच्या जोरावरती यशाची वाटचाल हे या महिन्याच्या सुरुवातीचं गमक तुमचं असणार आहे. द्वितीय स्थानाचा विचार करता स्वामी शुक्र ग्रह 2 सप्टेंबरला येऊन विराजमान झाले आहेत. गोड बोलून आपलं गेलेलं धन, उसने दिलेले पैसे परत प्राप्त होण्याच्या दृष्टीनं शुक्र महाराज आलेले आहे मारक स्थानामध्ये. नवे ज्यांचा व्यापार उद्योग धंदा आहे त्यामध्ये सुद्धा व्यापारामध्ये वाढ शुक्र महाराजांच्या येण्याने संभवते. कारण की शुक्र महाराज म्हणजे रखरखत्या उन्हामध्ये पावसाचे थेंब पडावे आणि मनाला शांतता मिळावी असं सुख देणारं शुक्र महाराजांचं वैभव. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण, कुटुंबामध्ये प्रेमाचं वातावरण आहे. पैशाची कमतरता या महिन्यामध्ये जाणवू शकणार नाही. तृतीय स्थानाचा विचार करता स्वामी मंगळ ग्रह आहे. 18 सप्टेंबरला मिथुन राशीतनं ते कर्क राशीमध्ये विराजमान होत आहे. म्हणजेच काय, पहिले 18 दिवस उपचयाचा स्वामी दशम स्थानामध्ये. व्यापार उद्योगाच्या ठिकाणी अगदी धूम धडाक्यात महिन्याची सुरुवात. कामामध्ये तडजोड नाही, कामामध्ये कोणालाही क्षमा नाही, काम परिपूर्ण करून थांबणे हा विशेष या महिन्याच्या सुरुवातीचा योग. आणि ज्या वेळेला ते 11व्या स्थानात लाभस्थानात जातील तेही उपचय स्थान आणि तृतीयाचा स्वामी मंगळ ग्रह नैसर्गिक पापग्रह हा तुम्हाला अग्नितत्वातनं मिळवून देणार आहे मोठे लाभ. विशेष करून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, विशेष करून जे मसाल्यांचा व्यापार करतात, विशेष करून जे जातक लष्करी क्षेत्रात आहे त्यांच्या नोकरीमध्ये बढतीचा योग. चतुर्थ स्थान सुखस्थानाचा विचार करता स्वामी गुरु ग्रह स्वराशीत किंवा उच्चीचे असेल तर उत्तम फळं देतात असा एक सर्वसाधारण नियम. मग चतुर्थेश लाभात आहे, तो कर्केचा आहे. आणि विशेष म्हणजे चतुर्थाचे लाभ काय असतात, या महिन्यामध्ये वाहन घेण्याचे योग संभवतील. या महिन्यामध्ये जमीन जागा घेण्याचा योग संभवेल. या महिन्यामध्ये शेतीवाडी घेण्याचे योग दर्शवतील. या महिन्यामध्ये चांगली वास्तू घेण्याचा योग दर्शवला जाईल. चांगल्या ठिकाणी गुंतवणूक हे सुद्धा एक विशेष वैभव. आईची प्रकृती अगदी ठणठणीत असणार आहे. पंचम स्थानाचा स्वामी शनी ग्रह
जो की सप्तमामध्ये आहे, त्यामुळे प्रेमविवाहाचे योग, आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचे शब्द आपण सांगणं ही या महिन्याची सुरुवात असू शकते. त्याचबरोबर इष्टदेवतेची कृपा, त्याचबरोबर जे जातक शेअर मार्केटमध्ये लॉटरीच्या तिकिटाच्या गोष्टीच्या प्राप्तीच्या दृष्टीनं प्रयत्न करत असेल तर ते प्राप्त होण्याच्या दृष्टीनं शुभ संकेत. मौजमौजीसाठी हा कालावधी उत्तम. फक्त बाहेर फिरायला जात असताना मौज मजेसाठी जुनं वाहन बरोबर शक्यतो बाळगू नका. षष्ठ स्थानाचा विचार करता स्वामी शनिदेव आहे, ते पण सप्तमात आहे. ऑफिसच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीवरती प्रेम जोडून विवाहाचा योग. मातुल घराण्यातील आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडनं आपला विवाह निश्चित करण्याचा योग, हे विशेष लक्षण. सप्तम स्थानामध्ये शनी महाराज आहे. विलंबाने उशिरा विवाह देणार आहे, परंतु एकनिष्ठ पतिव्रता पत्नी आणि एकनिष्ठ पतीची प्राप्ती सुद्धा शनिदेव देतात. त्याचबरोबर पार्टनरशिपमध्ये व्यापार देतील, पार्टनरशिपमध्ये उत्कर्ष देतील, परंतु प्रश्नचिन्ह येथे काय? अतिविश्वास टाकू नका, न्यायिक समतोल बुद्धी ठेवा, हे शनी महाराज सुचवत आहे. अष्टम स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा दशमातनं एकादशामध्ये जातोय, त्यामुळे कामाकडे लक्ष देऊन अष्टमेशाला कर्माची साथ आणि कर्माला लाभाचा योग. म्हणजे या महिन्यात फुकट धनप्राप्ती नाही तर कष्ट करावे लागणार आहे. भाग्यस्थानाचा विचार करता स्वामी शुक्रदेव हे पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये स्वराशीचे आहे, त्यामुळे भाग्याला धनाची साथ मिळाल्यामुळे कुबेराच्या धनाची प्राप्ती किंवा आपल्याकडे धनासाठी कमतरता नसणे हाही हा या योगाचा आपल्यासाठी असलेला पर्वणीचा योग. उत्तम आहे. इष्टदेवतेसाठी आपल्या गुरुच्या ठिकाणी मदत दान धर्म करण्याचा योग सुद्धा याच महिन्यात आलेला आहे कन्या राशीच्या लोकांना. दशमस्थानाचा विचार करता स्वामी बुधदेव हे पत्रिकेमध्ये 7 सप्टेंबरला कन्या राशीमध्ये येणार आहे आणि पुढे ते 26 तारखेपर्यंत भद्र नावाच्या पंचमहापुरुष युगामध्ये राजयोगात राहतील आणि ते दशमाशाचे मालक आहेत. व्यापाराला 4 चांद लावणार आहे, व्यापारामध्ये प्रगती देणार आहे, व्यापारामध्ये उत्कर्ष देणार आहे. तडजोड नाही, खरं अगदी स्पष्ट आणि सत्य असं जर असेल तर ह्या कन्या राशीच्या जातकांचं वैभव ते खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळेल. काही पुस्तकं प्रसिद्ध करायची आहे, करू शकतात. काही लोकांना मोठ्या ठिकाणी पदभार स्वीकारायचा आहे, करू शकतात. वृत्तपत्र चालू करू शकतात. अन्यतम अनेक गोष्टींसाठी, न्यायासाठी, बुद्धीसाठी बुधाचा झालेला हा योग अत्यंत प्रगतिशील असणार आहे. लाभस्थानाचा विचार करता गुरु मंगळ इथे 2 ग्रह आहेत. मंगळ ग्रह तर अत्यंत या स्थानामध्ये चांगले फल देईलच, पण गुरु ग्रह ज्ञान, समता आलेला लाभ, मिळालेला लाभ याचा उपयोग कसा चांगला करावा हे आपल्याला शिकवल्याशिवाय राहणार नाहीये. व्ययस्थान स्वतः सूर्यदेव आपल्या स्वतःच्या राशीमध्ये 17 सप्टेंबर पर्यंत आहे. व्ययात परदेशातनं मोठी धनप्राप्ती, परदेशातील लोकांशी भेटी गाठी, त्याचबरोबर राजकीय लोकांकडे जाऊन जास्त प्रमाणात त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही पैसे खर्च करू नका, हेही सूर्यदेव सांगताय. तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही पुढे जाल, ही गोष्ट तितकीच खरी. कन्या राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे आपल्यासाठी गुलाबी. सप्टेंबर महिन्यामधले कुठले चांगले दिवस आहेत कन्या राशीच्या जातकांसाठी तर 5 तारीख, 6 तारीख, 12 तारीख आणि 13 तारीख आहे. अशुभ दिवस कोणते आहेत तर 1 तारीख, 2 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठन करा, त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल. मंत्र आहे ओम उमा महेश्वराभ्यां नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.